शांत आणि आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे, आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आहे, तो सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले. आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे, हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्वाची योजना. डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1500 रुपये महिन्याला थेट जमा होणार. त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस. आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली. 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार. त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत. आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते, युवक बेरोजगार आहेत. तुम्हाला मी सांगतो, आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले. जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्यात. आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. इथे केसरकर आहेत. जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा एमओयू साईन झाला आपल्या राज्य सरकारबरोबर. आणि आता जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित, त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. त्यामुळे बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल. त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील. आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा काहीतरी, नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली. त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय. आणि दुसरा, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या, त्याच्यात मी जात नाही. पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ. या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत. या अशा योजना आज प्रामुख्याने आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय. आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे. सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, त्याचंही वाटप होईल. आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले. एनडीआरएफच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं.
15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि टॅली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे. आता खत आणि बियाणावर म्हणतात जीएसटी आहे, आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर. आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली. अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील. काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या? अरे बाबा ऐका, हा ऐका, अरे 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 बाबा ऐका. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे. म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटताय. हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला. आपको एक मिनट, आज का जो अर्थसंकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं. ये अर्थसंकल्प जो है सर्व समावेशक है. महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी, सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला ये अर्थसंकल्प साबित हुआ है. और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा. 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया. 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी. और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी. दूसरी अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या, उसका भी ख्याल सरकार ने रखा है. 10,000 रुपया अप्रेंटिसशिप उनको मिलेगा. 10 लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा, वो ट्रेंड होंगे, वहाँ नौकरी मिलेगी. और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है. चौथी बात, जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है. 50 लाख किसानों को इसका फायदा होगा. और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है. ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये सर्व समावेशक ये हमारा अर्थसंकल्प है. कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है. ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है.
इतना ही मैं कहूंगा। चादर क्या बोले, चादर तो उनकी फट गई। अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना। चद्दर के बारे में मैं इतना ही कहूंगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी। और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है। और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं, वो कुर्सी पे बैठ गए, अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे, क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे? ये जरा आप ही उनको पूछो। दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात केलेली आहे, दुधाच्या पावडर संदर्भामध्ये लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं, बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपये अप्रेंटिसशिप दिया है। अभी हमने तो उनका भी ख्याल किया है, लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू की, वो चाहिए ना आपको। हाँ तो बस ठीक है। दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात संदर्भात नाही, याच्यामध्ये दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो, एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटं नरेटिव्ह सेट करतायत की राज्य 6व्या नंबरला गेलं, हे चूक आहे। राज्य 2017 पासून 6 क्रमांकावर होतं। याचं कारण तुम्हाला सांगतो, हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं। पॉप्युलेशन, लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा। आज आपला जो 14% आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या 14% आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना 8% आहे। त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे, जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे। आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आम्ही जे केलेला आहे निर्णय जो घेतला आहे, हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत। सर्व योजना जे त्यांना वाटतायत की या योजना कशा पूर्ण होतील, तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या 1 जुलैपासून लागू होणार। त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या 25% आपण कर्ज घेऊ शकतो। आपण 17.8 वर आहोत। नाही, आता तुम्ही अजितदादा बोलू। योजना कोणाच्या आहेत? सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत। महायुतीच्या योजना कोणासाठी आहेत? या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही आहेत, या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे। आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय। हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे। आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवली त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही। आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं, त्याच्यामध्ये पण पोटदुखी। वारकऱ्यांनी टाळ वाजवून त्यांना दाखवलं। आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सर बीड में के लिए क्या अपील करेंगे? सर बीड में स्थिति, सर बीड में